रक्तबंबाळ झालेल्या पोलीस शिपायाला बघून याला किती अमानुषपणे मारहाण झाली असेल याची कल्पना करणं कठीण आहे। नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या रामझुला परिसरात बारंगे कर्तव्य बजावत होते। रात्री मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई ते करत होते। तेव्हाच दुचाकीवरून एक तरुण जाताना संशयावरून त्यांनी त्याला थांबवलं। त्याला थांबवल्यानंतर तो दारू पिऊन असल्याचं निष्पन्न झालं। बारंगे कारवाई करत असताना त्या युवकानं त्यांच्यावरच हल्ला चढवला। त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्यात। मी प्रकाशला फोन केला, बाबू कुठे आहे? तर तिथल्या एक कर्मचारी किंवा कोणतरी माणसानं फोन उचलला। फोन उचलल्यानंतर तो म्हणे तुमच्या कर्मचाऱ्याला मारपीट केला आहे, इथे ब्लड वगैरे निघला आहे। तसंच मी आपली गाडी घेतली आणि तिथे पोहोचलो तर हा प्रकाश बारंगे ब्लडनं पूर्ण भरलेला होता। बारंगे यांच्याबरोबर असलेल्या इतर शिपायांनी याची माहिती वरिष्ठांना दिल्यावर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला। याने बारंगे यांना रुग्णालयात दाखल केलं। या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी शोध मोहीम राबवत या प्रकरणातील आरोपी श्रीकांत व्यासला अटक केली आहे। त्यांची कंडिशन आता ब्लीड खूप झालाय, त्यांचा आयव्ही फ्लुइड आम्ही चालू केलाय, पण कंडिशन त्यांना आता सध्या चक्कर वगैरे सगळे येत आहे। तर आपली जे हे आहे ट्रीटमेंट आहे ते चालू आहे। आरोपी हा चालक आहे आणि यापूर्वी सुद्धा त्याच्यावर ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस झालेल्या आहेत आणि ते आम्ही तपास करीत आहोत। त्याप्रमाणे पुढील माहिती मिळताच आपणास कळविण्यात येईल। आरोपीला अटक करण्यात आली। यासारख्या घटनांवर नियंत्रण मिळवण्याकरता या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करणं गरजेचं आहे, कारण पोलीस आणि कायद्याचा धाक नसेल तर समाजात अराजकता माजेल यात शंका नाही। अखिलेश शळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।